श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्यापासून तुळशी विवाहाला सुरुवात होणार आहे. उद्या आहे 13 नोव्हेंबर आणि द्वादशी तिथी. एकादशी झाली की द्वादशी तिथी जी आहे तर ती येत असते आणि या दिवसापासूनच तुळशी विवाहाला प्रारंभ होत असतो आणि पौर्णिमेपर्यंत आपण तुळशी विवाह करू शकतो. यंदा 13 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह जो आहे तर तो करता येणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला विशेष असे महत्त्व आहे. जो कोणी व्यक्ती या दिवशी तुळशी विवाह करतो, एका शुभमुहूर्तावरती आपण तुळशीचे लग्न लावत असतो. यामुळे वैवाहिक जीवन सुखी राहते. त्याचप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण होतात. संततीचे वरदान सुद्धा मिळते आणि या तुळशी विवाहानंतरच विवाहाचे मुहूर्त जे आहेत तर ते सुरू होत असतात. आता सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशीला श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते योगनिद्रेमध्ये जातात आणि देवउठणी एकादशीला ते योगनिद्रेतून बाहेर येतात आणि असं म्हटलं जातं की सर्वप्रथम ते तुळशी मातेची हाक जी आहे तर ती ऐकतात. तुळशी विवाह जर आपण केला तर कन्यादानाचे जे पुण्य आहे तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये एकदा तरी तुळशी विवाह जो आहे तर तो करायचाच आहे. आता पंचांगानुसार द्वादशी तिथी जी आहे तर ती 12 नोव्हेंबरला दुपारी 4:04 सुरू होणार असून 13 नोव्हेंबरला 1:01 ही तिथी संपणार आहे. उदय तिथीनुसार 13 नोव्हेंबरपासून तुळशी विवाह जो आहे तर तो सुरू होणार आहे आणि तुळशी विवाह जो आहे तर तो प्रदोषकाळी केला जातो. प्रदोषकाळ म्हणजे काय तर सूर्य मावळण्याच्या वेळेची जी वेळ असते तर याला म्हटलं जातं प्रदोषकाळ. तर कोणत्या शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह आपल्याला करायचा आहे. त्याचप्रमाणे जरी तुम्हाला त्या शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह करता येणे शक्य झाले नाही तरी तुम्ही इतर वेळेमध्ये सुद्धा तुळशी विवाह करू शकता. परंतु चुकूनही कोणत्या वेळेमध्ये तो करायचा नाही, कारण काही दिवसाच्या अशुभ वेळा असतात ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. तर याची माहिती देणारे जे व्हिडिओ आहेत तर ते आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत तर ते तुम्ही पाहू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. तुम्ही जरी 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह करणार असाल किंवा 14ला किंवा तुम्ही 15 नोव्हेंबरला जरी तुळशी विवाह करणार असाल तरी या दिवशी आपल्याला काही वस्तू या तुळशी मातेला आवर्जून अर्पण करायच्या आहेत. आपण बघा दररोजच तुळशीची पूजा करत असतो, तुळशीला जल अर्पण करत असतो, त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करत असतो, फूल अर्पण करत असतो, धूप दीप अगरबत्तीने आपण ओवाळत असतो. तसेच आपण सकाळ संध्याकाळ तुळशी मातेजवळ दिवा जो आहे तर तो सुद्धा लावत असतो. याचप्रमाणे काही वस्तू जर आपण तुळशी मातेला अर्पण केल्या तर यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते. श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर आपल्याला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. यापैकी पहिली एक वस्तू आहे ती म्हणजे चिमूटभर हळद. तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती तुळशीला अर्पण करायची आहे. यामुळे काय होणार आहे, हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सुद्धा हळद प्रिय आहे. माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल. आपल्या घरातील जर आर्थिक समस्या असतील, पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, वायफळ खर्च होत आहे, काही केल्या कर्ज फिटत नसेल तर तुम्ही नक्की या दिवशी चिमूटभर हळद तुळशी मातेला अर्पण करा. विष्णू जे आहेत तर ते सुद्धा यामुळे प्रसन्न होणार आहेत. त्यांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे तुळशी विवाहाच्या दिवशी आपण तुळशीला हळद जी आहे तर ती लावत असतो तुळशीला. त्याचप्रमाणे तुळशीचं लग्न आपण शालिग्रामसोबत किंवा बाळकृष्णांसोबत लावत असतो. तर आपल्याला बाळकृष्णांना सुद्धा हळद जी आहे तर ती लावायची असते आणि यानंतरच आपण तुळशी विवाह जो आहे तर तो साजरा करत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला चिमूटभर हळद, तुम्ही त्या दिवशी सकाळी जरी ही हळद अर्पण केली आणि संध्याकाळी तुळशी विवाह केला तरी चालेल. सकाळी नाही जमलं तर तुम्ही तुळशी विवाह करण्या अगोदर चिमूटभर हळद नक्की तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे. यानंतर आहे ते म्हणजे कच्चे दूध. तुम्ही एक वाटीभर किंवा अगदी चमच्याभर कच्चे दूध घ्या आणि हे अर्पण करा. आता हे सुद्धा तुम्ही सकाळी अर्पण करू शकता किंवा संध्याकाळी तुळशी विवाह करण्या अगोदर जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. शक्य असेल तर चांदीच्या वाटीतून तुम्हाला हे दूध अर्पण करायचं आहे, कारण चांदीच्या वाटीतून जर आपण हे दूध अर्पण केले तर आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते. म्हणजे पैशासंबंधी काही अडचण असेल किंवा आपली मुले ऐकत नाहीत, सतत हट्टीपणा करतात किंवा घरामध्ये सतत कलह होत आहे, काही केल्या मानसिक स्वास्थ्य जे आहे तर ते मिळत नाही, म्हणजे आपल्याला जे मानसिक सुख हवं असतं तर ते घरामध्ये मिळत नसेल,
कोणी ना कोणी सतत भांडण वादविवाद करत असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही कच्चे दूध अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे घरामध्ये जर सतत कोणी आजारी पडत असेल तरी सुद्धा आपल्याला थोडंसं कच्चे दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तसेच बघा, या दिवशी आपण विधिवत तुळशीचे लग्न करत असतो. तुळस जी आहे तर तिचं लग्न आपण शालिग्रामसोबत किंवा बाळकृष्णांसोबत करत असतो. आणि यानंतर आपल्याला या दिवशी तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या असतात, कारण याशिवाय तुळशी विवाह जो आहे तर तो अपूर्ण मानला जातो. आपण तुळशीला या दिवशी गौराईप्रमाणे सजवत असतो, साडी नेसवत असतो किंवा काही भागांमध्ये ब्लाऊज पिसाने सजवलं जातं. आणि जरी काही शक्य नाही झालं साडीने किंवा ब्लाऊज पिसाने सजवणे, तरीसुद्धा लाल चुनरी जी आहे तर ती आपल्याला तुळशीवरती टाकायची आहे आणि यानंतरच आपल्याला तुळशी विवाह जो आहे तर तो करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी तुळशी मातेला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत. जसं की आपण तुळशी मातेची ओटी भरणार आहोत, तर त्यामध्ये सौभाग्यवान हे असायलाच हवं. म्हणजे बघा, आपण हिरव्या बांगड्या तुळशी मातेला अर्पण करत असतो, मंगळसूत्र, जोडवी. त्याचप्रमाणे अजून तुम्ही सौभाग्याच्या वस्तू जे 16 शृंगार असतात तर त्या वस्तू तुम्ही ठेवू शकता. जेवढ्या जास्त तुम्हाला वस्तू ठेवता येतील तर तेवढ्या जास्त वस्तू आपल्याला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. आणि तुळशी विवाह झाल्यानंतर ओटी जी आहे तर ती तुळशी मातेची आपल्याला भरायचीच आहे. ही ओटी आपण पुन्हा वापरली तरी चालेल किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला दिली तरी चालेल, परंतु न चुकता आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे. खणा नारळाने आपल्याला ही ओटी भरायची आहे. तसेच या दिवशी आवळा, चिंच आणि बोरे या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. याशिवाय तुळशी विवाह जो आहे तर तो पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुळशी विवाह जेव्हा आपण करणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही फळे वगैरे नैवेद्यामध्ये ठेवणार आहात, तर त्यासोबत आवळा, बोरे आणि चिंचा हे सुद्धा ठेवायचं आहे किंवा तुळशीच्या मुळाशी जरी तुम्ही हे ठेवलं तरी सुद्धा चालेल. परंतु तुम्हाला या दिवशी काहीही झाले तरी आवळा, चिंच आणि बोरे हे तुळशीला अर्पण करायचेच आहे. एक वेळ तुम्ही जरी तुळशीला साडी नाही नेसवली तरी चालेल, फक्त चुनरी टाकली तरी चालेल, परंतु आवळा, चिंच आणि बोरे तर या वस्तू असायलाच हव्या. नाहीतर तुम्हाला तुळशी विवाहाचं कोणतंही पुण्य जे आहे, फळ आहे तर ते मिळणार नाही आणि याशिवाय तुळशी विवाह जो आहे तर तो सुद्धा अपूर्ण मानला जातो.